आणि मी तुम्हाला नेहमी सांगेन की ज्या पद्धतीने, जसं माझ्यासाठी तुम्हाला सांगतो, माझं एक्झाम्पल तुम्हाला देत असतो मी नेहमी, की PSI माझी पहिली पोस्ट ST आहे, नंतर PSI, नंतर फॉरेस्ट, या तीनही पोस्ट जी आहे मी त्या पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रिलिम्सच्या क्रॅक केल्या. म्हणजे प्रिलिम्स मला पहिल्या अटेम्प्ट लागले या तिन्ही याला. PSIचा मेन्सचा स्कोर पण चांगला होता, ST काही मार्काने गेलं. पण ॲटलिस्ट मला असं वाटलं की मी 9 ते 10 महिन्यामध्ये, पहिल्या 7 महिन्यामध्ये मी ST काढू शकलो प्रिलिम्स. मागील समोरच्या 1.5 वर्षामध्ये मला फॉरेस्ट आणि PSI पण काढायला मिळाली. म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये मी एक मेंटली खूप स्ट्रॉंग झालो की माझ्याकडे PSIची मेन्स होती, माझ्याकडे STची मेन्स होती, माझ्याकडे फॉरेस्टची मेन्स होती. ठीक आहे, रिझल्ट नंतरची गोष्ट आहे, मेन्स नंतर. पण जेव्हा एखादा व्यक्ती 1.5 वर्षामध्ये 3-4 प्रिलिम्स देऊन तो क्रॅक करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही गोष्टी ऑब्व्हियसली बाकीच्यापेक्षा वेगळ्या असतील. पेशन्स इथे सध्या तरी नाही आलं, पण याच्यामध्ये कमिटमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि या कंडिशनमध्ये कमिटमेंट सोबत स्मार्ट वर्क खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी नेहमी स्मार्ट वर्कवर बिलीव्ह करतो. आणि आज सुद्धा मी विद्यार्थ्यांना माझ्या नोट्सवर, माझ्या रिटर्न जे नोट्स आहेत त्यांना देत असतो, की होऊ शकते की त्यांना तो फायदा मिळेल आणि तो फायदा त्यांना मिळत असतो पूर्णपणे. म्हणून जे पण सर्व विद्यार्थी गुरुकुलमध्ये असतात त्यांना मी नेहमी सांगतो की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक माझी नोट्स वाचा, पेपर देऊन बघा पहिले, मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला पुस्तक वाचायची गरज आहे का.